श्री स्वामी चरित्रसारामृत एकादशोऽध्याय। ओम श्री गणेशाय नमः। मागीले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री अनंदे। तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात, यती रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करीताती। तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय, फिटेल सर्व ही संदेह श्री सद्गुरु कृपेने। परी मुरगोडीचे विप्र बाळप्यासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षत्र भीमातिरी। तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे। मानला तयासी विचार निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते। कामना धरोणी चिंती सेवे करी सेवा करीती, तेथे वाहे भीमा नदी स्नान करीती भक्तजन। पुत्र कामना धरुणी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती, दारिद्र्य धन इच्छिती रोगी जन आरोग्य। कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना, कोणी करीती गंगा स्नाना कोणी घालती नमस्कार। तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी, मागून या मधुकरी निर्वाह करीती आपुला। बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले, नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमे भावे वंदिली। प्राप्त काळी उठोनी संगमावरी स्नान करोनी, जप ध्यान आटपोनी मागुनी येती गावात। सेवे कर्या बरोबरी मागुनी या मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते। मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा वैसले जप ध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे। करोनी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते। बाळप्पा ते गृहास्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी, परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती। सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृह सुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती। पंचपक्वाने सेविते घरी येथे मागती मधुकरी, मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय। शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास, परितयाचे मानस कदा उदास नोहेची। अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पासी बोलती। तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुच्या सदनी, जे जे पडते तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवुजी। बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरुनी जेवले परिसंकोच मानसी। जाणे सोडिले त्यांचे घरी मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी जोळी उदकी बुडवावी। आणूनी या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला। ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली।
घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले अतितर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नोहेची हीन आपुले प्राक्तन भोग भोगावी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार निशिदिनी येती बाळाप्याचे मनी तथापि कष्ट सोसुनी नित्य नेम चालविला एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन यती मूर्ती येऊनिया दर्शन देती बाळप्पा चिंती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊनियास अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन या त्वरित कार्य इच्छित साधावे पाहुन ऐसे स्वप्न मनी पावले समाधान मनती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळाले की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तव तयासी एक पत्र सयेखाली सापडले त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावळी ऐसे पाहुनिय त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परी ते जहाले अपूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी ऋषिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटपिले रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्या दिवसी उत्तम शकून त्यांसी मार्गावरी जाहले चरण चाली चालुनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगर रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गाऊने परोपरी स्वामी महिमा वर्णिती दूरदेशीचे ब्राह्मण वैश्यादिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती तयांची जहाली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नाम घोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना कारणे कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर येती रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामीच्या कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजती नाचून स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रीच महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने जाहले पुण्य पावन देखोणी नगरी बाळप्पा दौशले अंतरी पूर्व पुण्य तयाचे पदरी जन्म सार्थक जाहले बाळप्पा होनी सेवे करी स्वहस्ते करील श्री चाकरी ती मधुर कथा चातुरी पुढील अध्याय परिसावी जयाचा महिमा गाद जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद
मित्रत्व ठेवो जन्मवरी. इति श्री स्वामी चरित्रसारामृत एकादशमध्याय गौडः. श्री स्वामी चरणावस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.